सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी 5 एप्रिल रोजी आमदार मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत। 2 लाख रुपयांची बक्षिसे विजेत्यांना दिली जाणार आहेत। या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापालिका स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांनी केले आहे। याशिवाय क्रिकेट स्पर्धा, जातीचे दाखले वाटप, वही तुला, औषध तुला, फळ तुला, आरोग्य तपासणी शिबिरे आदी उपक्रमही आयोजित केले असल्याची माहिती माने यांनी दिली आहे। कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे। 6 गटामध्ये सर्व वयोगटासाठी 2.5 ते 10 किलोमीटर अंतरासाठी या स्पर्धा होणार आहेत। स्पर्धेसाठी इच्छुकांना छत्रपती शिवाजी स्टेडियम, सांगली स्पोर्ट्स फाउंडेशन, सुधीर गाडगे यांचे विश्रामबाग येथील संपर्क कार्यालय, समरेवाले, शिवनगर, पालवी हॉटेलजवळ नाव नोंदणी करता येणार आहे। ग्रीन रन गटात 40 वर्षावरील महिला पुरुष सहभागी होऊ शकतील। यासाठी 2.5 किलोमीटरचे अंतर असेल। खुल्या गटासाठी किलोमीटरची स्पर्धा 18-10 होईल। वर्षाखालील मुलामुलींसाठी 5 किलोमीटर, 15 वर्षाखालील मुलामुलींसाठी 3 किलोमीटर, 12 वर्षाखालील मुलामुलींसाठी 3 किलोमीटर अंतराची स्पर्धा असेल। 1500 रुपयापासून 7000 रुपयापर्यंत पहिले पारितोषिक असणार आहे। आमदार मॅरेथॉन ही स्पर्धा निःशुल्क आहे। सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। प्रत्येक गटात सुरुवातीला नाव नोंदणी करणाऱ्या 100 स्पर्धकांना मोफत टी-शर्ट देण्यात येणार आहेत, अशी माहिती अतुल माने यांनी दिली आहे। दरम्यान अन्य सामाजिक उपक्रमही राबवण्यात येणार आहेत। सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील 10 गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। यामध्ये स्वतः आमदार सुधीर गाडगे सहभागी होणार असल्याचे सांगत माने म्हणाले, सायकल वाटप करण्यात येणार आहे। ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत। वही, औषध, फळ तुलाही करण्यात येणार आहे। गरजूंना याचे वाटप करण्यात येईल। याशिवाय 4 एप्रिल रोजी सायंकाळी स्टेशन चौक येथे आमदार गाडगे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। यावेळी समाज कल्याण समिती सभापती गीता पवार, नगरसेवक संतोष पाटील, उदय बेलवलकर, भाजपचे विश्वजित पाटील, विजय साळुंखे, सुरेश पवार आदी उपस्थित होते। आमचे नेते कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या 4 एप्रिलला 74वा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त सुधीरदादांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं व सर्व नगरसेवकांच्या वतीने सांगली शहरामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये धार्मिक कामाचा धार्मिक कार्यक्रमांचा आपण त्या ठिकाणी सहभाग केलेला आहे। सुधीरदादांच्या वाढदिवसानिमित्त आनंद पार्क साई मंदिर येथे साईबाबांच्या मूर्तीला सुधीरदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी 4 एप्रिलला मुकुट व सिंहासन अर्पण सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या तुंग येथे दादांच्या कार्यकर्त्यांनी हनुमान दर्शन व त्या ठिकाणी महाप्रसाद सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे व त्या ठिकाणी देखील महाप्रसाद करण्यात येणार आहे। साई मंदिरामध्ये मिलिंद कुलकर्णी प्रस्तुत साई गीत आयोजित करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे स्वरसाधना संगीत कला अकादमी प्रस्तुत या ठिकाणी सुनीता चव्हाण व अभिषेक चव्हाण यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी देखील महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। एक उत्साहवर्धक वातावरणामध्ये या ठिकाणी सुधीरदादांचा वाढदिवस आम्ही सगळ्या क्षेत्रामध्ये करणार आहे। त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही कर्ण संस्था या ठिकाणी अनाथ मुलांचे हे अनाथालय आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणार आहे। त्याचप्रमाणे पालकमंत्री कार्यालयाकडून राबवण्यात येणाऱ्या मोफत महाआरोग्य व जनसुविधा शिबिर या अंतर्गत प्रभाग क्रमांक 11, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी महाशिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। त्यामध्ये विविध योजनांचा तसेच लाभ देण्यात येणार आहे व आरोग्यविषयक सर्व विविध तपासण्या करण्यात येणार आहेत। आणि या ठिकाणी पहिल्यांदा आपण सुधीरदादांच्या समेत सर्व या ठिकाणची सांगली शहरातील जी अनाथालय आहेत, जी बालक आश्रम आहेत, जी वृद्धाश्रम आहेत, त्या सर्वांना घेऊन आपण ककून हॉटेल या ठिकाणी आमदार सुधीरदादा यांच्या समेत त्या ठिकाणी त्यांचा भोजनाचा आस्वाद या ठिकाणी त्यांनी घ्यायचा आहे। आरोग्य शिबिर राबवताना आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये काम करणार आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये पूर्ण महापालिकेची यंत्रणा त्या ठिकाणी 9 वार्ड स्वच्छतेसाठी आम्ही वापरणार आहे। 100 महिला व 100 पुरुष, त्याप्रमाणे JCB, औषध फवारणी हे सर्व गोष्टींचा महापालिकेचा वापर करून आम्ही प्रभाग आमचा सुधीरदादांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छ करणार आहे। व त्या 4 एप्रिलला सुधीरदादांच्या वेगवेगळ्या तुला देखील या ठिकाणी होणार आहेत। त्यामध्ये वही तुला असेल, संजीवनी औषध तुला असेल, धान्य तुला असेल,
या तुला झाल्यानंतर आम्ही त्या वस्तूंचा संकलित करून गरजूंना त्या वस्तूंचा आम्ही त्या ठिकाणी वाटप करणार आहे। विद्यार्थिनींना या भागातील आम्ही सुधीरदादा गाडगे युवा मंचाच्या माध्यमातून 25 विद्यार्थिनींना सायकली वाटप या ठिकाणी आम्ही करणार आहे। तरुणांसाठी आम्ही क्रिकेट स्पर्धा आहेत, व्हॉलीबॉल स्पर्धा आहेत व भव्य प्रमाणात या ठिकाणी पुष्पराज चौकामध्ये मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आपण 6 गटामध्ये घेतलेल्या आहेत। यामध्ये मुली 6 गट, मुले 6 गट अशा पद्धतीने या स्पर्धा आम्ही आयोजित करण्यात आलेल्या आहेत। व्हॉलीबॉल स्पर्धेचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। अशा विविध संकल्पना राबवून आम्ही सुधीरदादांचा वाढदिवस करणार आहे। सुधीरदादांच्या संकल्पनेतून सुधीरदादांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जी गावं येतात ग्रामीण भागातील त्या गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवून आम्ही सुधीरदादांचा वाढदिवस साजरा करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सुधीरदादांच्या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये सुधीरदादांच्या कार्याचा गौरव आपण या ठिकाणी करणार आहे। सुधीरदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्टेशन चौकामध्ये आम्ही त्यांचा नागरिक सत्कार 4 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता करणार आहे। यामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे। त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे साहेब आहेत, गोपीचंद शेठ पळळकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख साहेब आहेत व भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यातील सर्व नेते, शहरातील सर्व नेते, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेचे नगरसेवक, महापालिकेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। तरी मी नागरिकांना देखील आवाहन करतो की कार्यसम्राट आमदार यांच्या जीवनामधील हा सर्वोच्च क्षण आहे, तरी आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही विनंती करतो।